नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA BSc BCom द्वितीय वर्ष मराठी द्वितीय भाषा SL मराठी अभ्यासपत्रिका चौथी या चौथ्या अभ्यासपत्रिकेमध्ये सेमिस्टर चौथे यामध्ये ऑनलाईन पद्धतीने आज आपण काळजातल्या विस्कटलेल्या चिंध्या नावाची कविता पाहणार आहोत। या कवितेचे कवी आहेत उत्तम कोळगावकर। उत्तम कोळगावकर यांचा जन्म 3 मार्च 1949 रोजी झालेला आहे। त्यांचं जन्मगाव कोळगाव, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव। कोळगाव येथील प्राथमिक विद्यामंदिर प्राथमिक शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं आहे। तर ग्रामविकास हायस्कूलपासून 1967 मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण, जळगाव येथील मूळजी जेठाजी महाविद्यालयातून BA 1974 साली त्यांचं झालेलं आहे। B.Ed पण 1974 साली त्यांचं झालेलं आहे। आकाशवाणीत अधिकारी म्हणून नोकरी केली। 1969 मध्ये काव्यलेखनास प्रारंभी मराठा, नवशक्ती, अस्मितादर्श व नंतर 1971च्या सुमारास प्रतिष्ठान व सामकथा मासिकातून काव्यलेखन, मराठी साहित्यात कवी म्हणून प्रसिद्धी, 1980च्या दशकातले महत्त्वाचे कवी म्हणून उल्लेख, कोळगावकरांच्या कविता दशकांची 1980 या संग्रहात काही कवितांचा समावेश करण्यात आला। तरी त्यांचा पहिला स्वतंत्र बालकवितांचा संग्रह छप्पा पाणी 1978 साली प्रसिद्ध झालेला आहे। कोळगावकरांची महत्त्वपूर्ण कविता जंगलझडी 1982 साली प्रसिद्ध झालेली आहे। तळपाणी हा 2000 साली कविता संग्रह प्रसिद्ध झालेला आहे। कोळगावकरांची कविता स्वतःचा चेहरा व स्वतःचे वेगळे असे संवेदन विश्व दर्शविणारी आहे। ग्रामीण परस्पराशी निगडीत अशा अनुभवातून व प्रतिसृष्टीतून ते आपले जीवनविषयक मानवी अस्तित्वासंबंधीचे चिंतन मांडतात। कोळगावकरांची कविता ग्रामीण नाही, ती आत्मनिष्ठ भावकविता आहे। मीचे परिस्थितीशी सामना करताना विकल झालेले हताश अगतिक मन ते व्यक्त करतात। परंतु त्याच्या कवितेतल्या प्रतिमा ग्रामीण जीवनातल्या असतात। शहरी जीवनात जगत असताना एकाकीपणाही त्यांच्या कवितेतून व्यक्त होत असताना दिसतो। काळजाच्या विस्कटलेल्या चिंध्या ही कविता त्यांच्या जंगलझडी या कविता संग्रहातील आहे। प्रस्तुत कवितेत शेतकऱ्यांच्या जीवनातील वास्तव त्यांनी मांडलेलं आहे। सावकारकीच्या विळख्यात अडकलेला शेतकरी आपल्या मुलाबाळांचेही स्वप्न पूर्ण करू शकत नाही। ही स्वप्नस्थ वास्तव असणारी कल्पना या कवितेमध्ये कवीनं मांडलेली आहे। आजचा शेतकरी खूप किंवा अनेक कारणांनी अडचणीत आलेला आहे, संकटात आलेला आहे। आपण पाहिलं आज आपल्या संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन, कारण त्यांच्या मालांच्या भावाविषयी किंवा शेतकरी कायदा जो आहे तो मुळात रद्द करावा। शेतकऱ्यांसाठी केलेला कायदा हा शेतकऱ्यांचा हिताचा नाही असं शेतकरी म्हणत आहेत आणि त्यानुसार खूप मोठं आंदोलन दिल्ली येथे झालेलं आहे। आपण हे सर्वांनी पाहिलेलं आहे। कारण शेतकऱ्यांच्या व्यथा वेदनांची चाहूल ही
ग्रामीण जीवनामध्ये जीवन जगणाऱ्या शेतकरी अवस्थेमध्येच जन्म घेतलेल्या, शेतकरी कुटुंबातच जन्म घेतलेल्या व्यक्तींना कळतंय. कारण ज्याचं जळतं त्यांना कळतं वेदना होतात किती मनाला. म्हणजे ज्याचं जळतं त्यांना कळत असतं. म्हणून शेतकऱ्यांची मुलं किंवा मोठी मोठी जी काही शेतीविषयक अभ्यास करणारी तत्त्वज्ञानी मंडळी आहे, शास्त्रज्ञ आहेत, अभ्यासक आहेत, त्यांनी शेतकऱ्याविषयी चिंतन केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. शेतीतील माल, शेतकऱ्यांची परिस्थिती आणि हे सगळं करून शेतकऱ्यांची कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीची आहे याबद्दलचं वास्तव चित्रण, आत्मपरीक्षण, संशोधन, समीक्षण कवी, लेखक, संशोधक, भाषाशास्त्रज्ञ शेतीशास्त्रज्ञ यांनी केलं पाहिजे. आम्ही सर्वांनी शेती ही कशी पिकेल आणि शेतकऱ्यांची यातून कशी सुटका होईल याचंही चिंतन आपण सर्वांनी करून एक मार्ग काढता येतो का? अनेकांच्या विचारातून अनेक चांगले मार्ग निघत असतात आणि त्या मार्गाचा विचार अशाच कवितेच्या माध्यमातून किंवा शेतकऱ्याविषयी असणाऱ्या कथेतून, कादंबरीतून दाखविलेला असतो, सांगितलेला असतो. आणि त्यातूनच शेतकरी असेल किंवा त्यात आडला नडलेला असेल तो मार्ग जाणून घेत असतो, त्यातून सुधारणा करत असतो. या ठिकाणी काळजातल्या विस्कटलेल्या चिंध्या ही उत्तम कोळगावकर यांची शेतकऱ्याच्या जीवनावर असलेली वास्तव कविता, कारण शेतकऱ्यांचं वास्तव जीवन चित्रित करणारी वास्तववादी कविता म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण सावकारकीच्या विळख्यामध्ये अडकलेला हा शेतकरी आहे, सावकारी पाशामध्ये अडकलेला शेतकरी आहे. आणि या सावकारी पाशातून शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचं काम शासनानं केलं पाहिजे, हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि शेतकऱ्यानेही त्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे, आपलं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे आणि आपण काय काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये अनेक विद्वान लोकांनी आपली मतं मांडलेली आहेत. कारण शेतकऱ्यांनी अभ्यास केला पाहिजे, शेतकऱ्याच्या मुलांनी शिकलं पाहिजे आणि शिकून कमीत कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त पद्धतीचं उत्पन्न कसं निघेल आणि आपण कर्जमुक्त कसं होऊ या संदर्भातला विचार आपण केला पाहिजे, हेही या ठिकाणी सांगावंसं वाटतं. कवी इंद्रजित भालेराव यांनीही आपल्या ग्रामीण कवितेमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या व्यथावेदनांचं चित्रण मांडलेलं आपणाला पाहायला मिळतं. कारण शेतकऱ्याच्या मुलांबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की कर्ज वाढलं म्हणून तू मरू नको, कर्ज बुडवायला शिक, असं इंद्रजित भालेराव आपल्या कवितेतून शेतकऱ्यांना सल्ला देतात. कारण का मृत्यू हा शेवटचा पर्याय नाही आहे, मार्ग हा पर्याय आहे, सुलभता हा त्यातला पर्याय आहे. म्हणून मृत्यू हे काही शास्त्र नाही आहे किंवा मेल्यानंतर आपलं कर्ज फिटून जाईल हे नाही. कर्ज बुडवलं पाहिजे का? आपण जोपर्यंत उत्पन्न करतो मिळत असेल तर फिडू, नाही तर फिटत नसेल तर कर्ज बुडवायला शिक. शेतकऱ्याच्या मुलांना त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, अरे रडायची गरज नाही, भ्यायची गरज नाही, काही करायची गरज नाही, तू निश्चितपणे कर्ज बुडवायला शिक, असं इंद्रजित भालेराव आपल्या एका कवितेमध्ये सांगताना आपणाला पाहायला मिळतात. म्हणजे एकूणच शेतकरी आपल्या मुलाबाळांचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही, इतका तो कर्जबाजारीपणाच्या विळख्यामध्ये अडकलेला आपणाला पाहायला मिळतं. मी माझ्या एका बाप नावाच्या कवितेमध्ये शेतकऱ्यांच्या दुःखाचं चित्रण करत असताना असं मांडलेलं आहे की मिरगाच्या पाण्याची वाट बघता बघता जीव खालीवरी व्हायचा, आमदा तरी कर्ज फिटल म्हणून बाप सारखा बाळाकडे बघत राहायचा.
म्हणजे कुठल्याही शेतकऱ्यांची अवस्था कशा पद्धतीची झालेली आहे ते आपणाला पाहायला मिळतं. सगळा माल जेव्हा बाजारात जातो तेव्हा माल विकण्याआधी सावकार उचल घेऊन निघून जातो अडचतून, आणि पूर्वीच्या लग्नाचा विचार करून हा शेतकरी बाप त्याचा विचार करू करू जीव चेंदामेंदा होऊन जातो. असंच मी त्या कवितेमध्ये मांडलेलं आहे. पण इथं आपणाला उत्तम कोळगावकर यांची काळजाच्या विस्कटलेल्या चिंध्या नावाची कविता या ठिकाणी पाहावयाची आहे. कविता ग्रामीण जीवनाचं वास्तव चित्रण करणारी आहे. खूप वास्तववादी असणारी ही कविता अशा पद्धतीची आहे. धोझा धोझा कपड्यातला तो हाडकुळा पोरगा, कमाईचा कापूस खुंदून खुंदून नीट लावताना बापाला म्हणाला, नाना औंदा तरी कापूस विकल्यावरी मला आणशील ना रे कापड. चेहऱ्यावरच्या कुट्ट काळ्या सावल्यांना हटवत त्याचा बाप किविलवाना हसला आणि तसाच कसाबसा हसत लहानग्या पोराला होकार देऊन बसला. त्या दिवशी तालुक्याच्या गावी प्रकाशासारखा लख कापूस विकताना पोरासाठी कपडे आणि तिच्यासाठी तिचं एखादं तरी मोडकं तोडकं स्वप्न विकत घ्यायचं त्यानं ठरवून टाकलं. पेमेंट घेऊन तो वळला तर आकस्मिक संकटासारखा घेणी करी तिथं उभा. त्याच्या डोळ्यातले काटे पाहून त्यानं त्याच्या हातात आपले हात ओतून दिले. परतताना तो फक्त काळजाच्या विस्कटलेल्या चिंध्या सांभाळून ठेवण्याशिवाय काही करू शकत नव्हता. अशा पद्धतीनं ही कविता या ठिकाणी मी आत्ता तुमच्यासमोर वाचून दाखवलेली आहे. उत्तम कोळगावकर खरोखरच ग्रामीण जीवनाचं वास्तव चित्रण करणारे, शेतकऱ्यांची परिस्थिती, त्यांचं वास्तवता, त्याची कौटुंबिक आर्थिक जी काही वास्तव परिस्थिती आहे तिचं चित्रण करणारे एक महत्त्वपूर्ण ग्रामीण कवी म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. वास्तववादी कवी आहे. वैचारिकतेचा दर्जा या कवितेला प्राप्त झालेला आहे. ही कविता संभाषणाच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून पुढे जाताना दिसते. सुरुवातीच्या वेळेला मुलगा आणि बापाचा संवाद, शेतकरी बाप आणि त्याचा मुलगा कापूस वेचणारा, कापूस वेचून आयुष्य वर्षभर त्यानं कापूस वेचण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याचंही एक स्वप्न असतं की बापाला तो म्हणतो, यंदा तरी मला कापडं आणशील का. अहो, त्या लहानग्या पोराला त्यानं कसाबसा होकार देऊन टाकलेला आहे. म्हणजे धोजा धोजा कपड्यातला तो हाडकुळा पोरगा कमाईचा कापूस खुंदून खुंदून नीट लावताना बापाला म्हणाला. स्वतःचा कमाईचा कापूस आहे, तो वेचलेला आहे, त्यानं वेचलेला कापूस आहे. आणि तो काय म्हणतो आपल्या वडिलाला, नाना यंदा तरी कापूस शिकल्यावर मला कापडं आणशील का रे. खूप वैचारिक प्रश्न आहे तो, साधा प्रश्न नाही आहे. कारण मुलानं नानाला म्हटलेला प्रश्न आहे. नाना म्हणजे त्याचा बाप, नाना म्हणजे शेतकरी. शेतकऱ्याला एका शेतकऱ्याच्या मुलांनी विचारलेला प्रश्न आहे. हा नुसत्या नानाचा आणि त्या मुलाचा प्रश्न राहिलेला नाही आहे. जगातल्या संपूर्ण शेतकऱ्याचा आणि त्याच्या मुलाचा हा प्रश्न असा आहे. त्या प्रश्नाचं उत्तर अजूनही देशातल्या 80% शेतकऱ्यांकडं नाही आहे. कारण होकार देणं आणि वेळ हाणून नेणं हे प्रत्येक शेतकऱ्याचं महत्त्वाचं कार्य आहे. तो नेतो आणून. पण वास्तव जेव्हा जे कापूस विकल्यानंतर जे वास्तव समोर येतं त्यावेळेला कापडंही राहत नाहीत आणि बायकोचंही स्वप्न पूर्ण होत नाही आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. आणि ही परिस्थिती देशातल्या संपूर्ण शेतकऱ्यांची आहे. ह्या शेतकऱ्यांचं वास्तव या ठिकाणी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इथं आपण थांबू. धन्यवाद. बाकीचा भाग उद्याच्याला पाहू.